सीताराम महाराज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग 2025 या राज्यातील पहिल्या टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धेची पहिली पत्रकार परिषद 12 वाजता हॉटेल सूर्या एक्झिक्युटिव्ह सोलापूर येथे यशस्वीरित्या पार पडली। या पत्रकार परिषदेमध्ये स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले, तसेच स्पर्धेतील सहभागी संघांची यादी, नियमावली व इतर महत्त्वाची माहिती सादर करण्यात आली। यावेळी बोलताना माननीय सुयोग गायकवाड म्हणाले, या अनोख्या क्रिकेट लीगला सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे। संचालक, अधिकारी वर्ग, कामगार यांचा उत्स्फूर्त सहभाग या लीगमधून एकात्मता व बंधुभावाचे दर्शन घडवत आहे। ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक आणि औद्योगिक विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरेल। स्पर्धेचा तपशील याप्रमाणे: उद्घाटन समारंभ 2 ऑगस्ट 2025, स्पर्धेची सामने 3 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2025, दयानंद कॉलेज मैदान सोलापूर। स्पर्धा स्वरूप नॉकआउट पद्धत, थेट प्रसारण विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि यासाठी पारितोषिके असणार आहेत। प्रथम पारितोषिक 3 लाख रुपये, द्वितीय 2 लाख, तृतीय 1 लाख, मॅन ऑफ द सिरीज इलेक्ट्रिक स्कूटर, सर्वोत्तम गोलंदाज व फलंदाजासाठी प्रत्येकी रुपये 51,000। या पत्रकार परिषदेला भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक माननीय ऋतुराज सावंत, विविध साखर कारखान्यांचे संचालक, व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक, अधिकारी वर्ग आणि सर्व 20 सहभागी संघांचे कर्णधार उपस्थित होते। स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुणे उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग 2025 ही केवळ एक स्पर्धा नसून साखर उद्योगातील संघटनशीलता, मैत्रीपूर्ण वातावरण आणि औद्योगिक ऐक्याची नवी दिशा दर्शवणारी एक अभिनव पायरी ठरणार आहे। सोलापूरमध्ये साखर कारखान्यांचे कर्मचारी, पदाधिकारी यांच्यासाठी आपण भरवत आहोत। तर ती जी स्पर्धा आहे ती 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्टमध्ये ठेवलेली आहे। पावसामुळे पुढे मागं होऊ शकतं। 2 ऑगस्टला भव्य त्याचा उद्घाटन सोहळा ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार येणार आहेत, महाराष्ट्राच्या हास्यचित्रामधले काही कलाकार येणार आहेत, तसेच सर्व कारखान्यांचे पदाधिकारी, अधिकारी हे सर्व तिथं उपस्थित राहणार आहेत। चेअरमन लोक तिथं उपस्थित राहणार आहेत। तर हे जे सर्व सामने आहेत ते सर्व सामने नॉकआउट पद्धतीने खेळले जातील। अंपायरचे निर्णय जे असतील ते अंतिम असतील। बॉलिंगपैकी आढळून आल्यास त्याला नो बॉल डिक्लेअर करण्यात येईल। पंचाशी हुज्जत जर घातली गेली तर त्या संघाला बाद करण्यात येईल। सामन्यातील षटके पावसानुसार कमी जास्त केली जातील। पाऊस आल्यास तसेच तांत्रिक अडचणी आल्यास सामने पुढे मागे केले जातील। क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडू 6 महिने, कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष अगोदरपासून कामावर आलेला असावा। स्पर्धा साखर कारखाना वाईज होईल। स्पर्धेत काही अडचणी आल्यास समितीचा निर्णय अंतिम राहील। सामना सुरू होण्यापूर्वी 1 तास अगोदर तिथे स्पर्धकांनी किंवा टीमनं उपस्थित राहणे गरजेचं आहे। प्रत्येक साखर कारखान्याचा फक्त एकच संघ आणला जाईल। किती कारखाने असतात सर? आत्ता सध्याला आमच्याकडे 20 साखर कारखाने टीम रजिस्टर झालेले आहेत आणि 3 ते 4 टीम अजून ऑन कॉल आहेत, ज्या त्यांच्या टीम सिलेक्शन अजून झालेलं नाही आहे। सध्याला 20 कारखाने जे आहेत ते कन्फर्म आहेत। तर 2 तारखेचा उद्घाटन सोहळा आहे तो हरिभाई देवकरण शाळेमध्ये आम्ही ठेवण्यात आलेला आहे आणि जो 3 तारीख ते 9 तारखेचा जो क्रिकेट टुर्नामेंट असेल ते दयानंद कॉलेजमध्ये ठेवण्यात आलेला आहे। ठीक आहे।